माजी नगरसेविका स्मिता हुलवान यांचे चिरंजीव व भारतीय जनता पक्षाचे वैद्यकीय आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अन्वित रवींद्र हुलवान यांच्या वाढदिवसानिमित्त स्पोर्ट्स कॅन्स पार्क येथे डे नाईट टेनिस बॉल टर्फ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेचे उद्घाटन कराड नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर, पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, माजी नगरसेवक इंद्रजित गुजर, संजय शिंदे, मलकापूरचे नगरसेवक धनंजय येडगे, माजी नगरसेविका स्मिता हुलवान, रवींद्र हुलवान यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। या स्पर्धेत एकूण 20 संघांनी सहभाग घेतला असून विजेत्या संघांना आकर्षक ट्रॉफी व रोख रक्कम मिळणार आहे। आज या ठिकाणी अन्वित हुलवान च्या वाढदिवसानिमित्त त्यांना या टर्फवरती टेनिस बॉलच्या ज्या काही क्रिकेटच्या स्पर्धा ठेवल्या त्याचं उद्घाटन आज झालेलं आहे। मुलांना एक क्रिकेटची चांगली संधी मिळावी, त्यातून खेळाडू तयार व्हावे अशी त्याची भावना। त्याला आज त्याची आई स्मिता हुलवान यांनी यासाठी सपोर्ट केला आहे। डॉक्टर विनोबाबा तसेच सुरेश बाबा हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि या शहराच्या परिसरामधून खेळाडू आहेत आणि त्यांना संधी उपलब्ध व्हावी यासाठी जो काही हुलवान कुटुंबियांनी प्रयत्न केला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि अन्वित हुलवानला त्याच्या वाढदिवसाच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा। मार्केट यार्ड परिसरामध्ये उत्कृष्ट म्हणून देशाकडे पाहिलं जातं तो म्हणजे अन्वित हुलवान। त्याच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। या स्पर्धेमुळे अनेक युवकांना खेळायची संधी मिळणार आहे। या स्पर्धेला अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे। अन्वितच्या पुढील वाटचालीस त्याच्या वाढदिवसानिमित्त माझ्या कुटुंबातर्फे मित्र परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो। आज अन्वित रवींद्र हुलवान यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कराड नगरीमध्ये भव्य अशा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या प्रसंगी आपल्या कराड नगरीचे सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक इथं हजर आहेत। तर इथं 20 संघांनी प्रवेश घेतलेला आहे आणि ही स्पर्धा जी आहे ती डे नाईट अशी चालणार आहे। तर मी प्रथमतः अन्वितला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथं ज्या ज्या स्पर्धकांनी सहभाग घेतलेला आहे त्या स्पर्धकांना एक विनंती करतो की गेम हा आनंद घेण्यासाठी असतो। इथं प्रत्येकाने ह्या स्पर्धेचा आनंद घ्यावा आणि अतिशय उत्साहामध्ये या स्पर्धेचं पूर्ण नियोजन झालेलं आहे आणि विजेता संघालाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि जय हिंद।